मित्रांनो, अतिशय कमी कालावधीमध्ये महाराष्ट्रभर प्रसिद्ध झालेल्या आपल्या भटकंती या चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष असं स्वागत। मित्रांनो, आज सर्वजण वारीतील आपण या ठिकाणी पाहिलं तर सर्व दिंड्या या ठिकाणी आज पंढरपुरात येऊन पोहोचलेले आहेत आणि पंढरपुरात आल्यावर कसं वाटतंय हे आपण प्रत्यक्ष लोकांशी चर्चा करूया। माऊली रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। माऊली पायी वारी केली का? हो। कसं वाटलं पायी वारी करताना? चांगलं वाटलं। चांगलं वाटलं ना? किती दिवस लागले पायी वारी करायला? 15-20 दिवस लागले। 15-20 दिवस लागले। आता 2 दिवसांनी माघारी जायचंय। हो। 2 दिवसांनी माघारी जायचंय, कसं वाटतंय हो? जरा वेगळंच वाटत। जरा कसं वाटतंय? हा, वेगळं वाटत। थोडं जोरात बोला, कसं वाटतंय? वेगळं वाटत। वेगळं म्हणजे काय होतं हो? खरं सांगायचं, थोडं वेगळं वाटत। माऊली तुमच्या डोळ्यात पाणी आलंय। हो। खरं सांगा, का पाणी आलंय होय? माघारी जायचंय मला। माघारी जायचंय म्हणून। माऊली, ही तुमची मनापासूनची प्रतिक्रिया आहे, म्हणजे ज्या वेळेस आपण हृदयापासून बोलतो त्यावेळेस ही प्रतिक्रिया असते। माऊली, अशाच अनेक वाऱ्या आपल्याकडून घडो, अशी आमच्या चॅनल कडून तुम्हाला शुभेच्छा। माऊली, धन्यवाद। माऊली रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। माऊली, काय नाव आपलं? धनंजय महाराज कालगावकर। म्हणजे आपण कीर्तन वगैरे सगळे करता म्हणायचं। माऊली, आता आम्ही एवढे जण बसलोय, याच्यात सगळ्यात जास्त माहिती असणारे तुम्हीच आहेत। कसं वाटतंय माऊली? छान वाटतं। आज पांडुरंगाच्या दरबारात आलोय। दर्शन झालं आपलं? नाही अजून। अजून तुम्ही पोहोचायचं या ठिकाणी? माऊलीच्या पालखी येते। माऊलीच्या पालखी बरोबर। तर गेले 20-22 दिवस हो। कसं वाटलं वारीमध्ये आपल्याला? सुंदर सुंदर। काय असं वेगळं असं काय पाऊस वगैरे याच्यामुळे काय त्रास झाला का? थोडाफार झाला। थोडाफार झाला। असा एखादा आनंददायक क्षण किंवा कधी विसरू शकत नाही असा एखादी घटना या पालखीत घडली का? बंधू भेट। बंधू भेट हा एक क्षण कधी आपण विसरू शकत नाही। आणि रिंगण सोहळा। बरं, अनेक जण वारीला फक्त यायचंय म्हणतात, पण प्रत्यक्ष वारीला यायला त्याला चान्स येत नाही किंवा थोडी काय ती अडचण असते, त्यांच्यासाठी काय संदेश द्याल तुम्ही? जन्माची येऊनी पहारे पंढरी किंवा पंढरीची जारे आल्यानो संसार, दिनाचा सोयरा पांडुरंग, गोरगरिबांचा देव आहे। बर, आपल्या दिंडीमध्ये किती लोक आहेत माऊली? 700-800 लोक आहेत। 700-800 लोक आहेत। 700-800 लोक। या 700-800 लोकांचं नियोजन आपण कसं करतो? नाही, आमचे दुसरे नियोजन करणारी दुसरी मंडळी आहे, आम्ही त्या दिंडी बरोबर असतो। फक्त दिंडी बरोबर असता? आतापर्यंत तुम्ही आपण कीर्तन वगैरे किती केली तुम्ही? 2 कीर्तन झाले। 2 कीर्तन केली। आता 2 दिवसांनी वारी संपणार आहे। संपणार। कसं वाटतंय आपल्याला? तुम्हाला छान वाटतंय। आता छान वाटतं। घरी जायचं म्हणलं कसं वाटतं? घरी जायचं म्हणजे थोडस पांडुरंगाच्या इथून जायचं म्हणल्यानंतर वर्षभरासाठी आपल्याला जे पुरल ते आपण घेऊन जायचं। पुढल्या वर्षीच्या वारीची ओढ मनात कायम। माऊली, या ठिकाणी बघा, प्रत्येकाच्या प्रतिक्रिया जर आपण पाहिल्या खरंच मनापासून सर्वांच्या प्रतिक्रिया आपल्या ठिकाणी मिळत आहेत। माऊली, धन्यवाद। माऊली रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। माऊली, काय नाव तुमचं? मंगला वारुळकर। माऊली, पायी वारी केली का? नाही। मग कशी केली? आम्ही स्वतः आलो, म्हणजे एसटी न बसलं। एसटी कधी आला इथं? 19 तारखेला। 19 तारखेला? हो। गेले 5-6 दिवसापूर्वी तुम्ही इथं आलाय? हो। कसं वाटते माऊली इथं पंढरपुरामध्ये? एकदम चांगलं वाटते। पांडुरंगाचं दर्शन झालं? हो, झालं। काय मागितलं पांडुरंगाच्या चरणी? काही नाही, सगळ्यांना सुख समृद्धी। सगळ्यांना सुख समृद्धी मिळू दे। हो। आता 2 दिवसांनी आपण आता घरी जाणार आहे। हो। आता घरी जायचं नाव काढलं हा, तर अंगाला खूप काटे येतात। अंगाला काटे येतात। गेले 8 दिवस संसारापासून आपण दूर राहिलं आणि परत आता त्या संसाराच्या जालामध्ये आपला प्रवास होणार आहे, जायचंय। म्हणजे हा प्रवास तर तो प्रवास खूप कठीण आहे। हा प्रवास मात्र खूप सुख समृद्धीचा आहे। माऊली, खरंच मनापासून आपण प्रतिक्रिया दिली त्याबद्दल आपलं धन्यवाद। खूप तुम्हाला पण धन्यवाद। माऊली रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। माऊली, काय नाव? मापारे, विठ्ठल मापारे। माऊली, थोडं जोरात बोलायचा, आवाज जास्त येतोय। विठ्ठल मापारे।
माऊली पायी वारी केली का? पायी नाही आलं, बसने आलं. बसने आलो. कसं वाटतं पंढरपूर मध्ये आल्यावर? पंढरपुरात आल्यावर छान वाटतं. पांडुरंगाचं दर्शन झालं का? हा झालं. काय मागितलं पांडुरंगाला? पांडुरंगाला काय समाधान मागितलं, काय मागायचं आता? फक्त समाधान हा. मागितलं. पुढच्या वर्षी पायी वारी करण्याची इच्छा आहे का? पुढच्या वर्षी हाही इच्छा, पण आता चलणं झालं तर आले, नाही झालं तर राहिलं. मग काय नक्की पायामुळे चालता येत नाही का? हा. ठीक आहे माऊली, लवकरात लवकर आपले पाय बरे व्हावे आणि पुढच्या वर्षी आपल्याकडून पायी वारी घडावी अशी आमच्या चॅनल कडून तुम्हाला शुभेच्छा. माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माऊली काय नाव तुमचं? संगीता गजानन भिवरकर. पायी वारी केली का? नाही. माऊली आता 2 दिवसांनी घरी जायचे, हो. वारी संपत हो, आली. हो. कसं वाटते माऊली? माऊली म्हणजे अंगावर काटे आल्यासारखं वाटते. घरी जायचं म्हटलं तर अंगावर काटे आल्यासारखे वाटते. अंगावर काटा आल्यासारखं हो, वाटते. हो. म्हणजे आता घरी गेलं हा. की रोजची ड्युटी परत सुरू झाली. हो. ते नियोजन आणि हे नियोजन हा, खूप याच्यात मात्र फरक आहे का हो? खूप फरक आहे. इथं कसं वाटतं माऊली? स्वर्गात आल्यासारखं वाटते. आणि घरी गेल्यावर बस आता कसं दुःखात असं गेल्यासारखं वाटते. आता तुमच्या घरात अजून वारीला कोण आलंय का? वारीला सर आम्ही दोघे जण आलो, पती आणि पत्नी. आपले मिस्टर कुठे आहेत का जवळ आहेत इथं? ना, जवळच आहेत. कुठे जात आहेत का? हो, आहेत. माऊली रामकृष्ण हरी. माऊली विठ्ठल रुक्माईची जोडी ज्या ठिकाणी आहे झाली. आणि योगायोगाने दोघं समोरच आहात. हा माऊली कसं वाटते जोडीने यायला? जोडीनं मस्त वाटते, छान वाटते. असं वाटलं नाही का आपण दोघं पायी वारी करावी म्हणून? मला वाटते म्हणते पुढच्या वर्षी खूप आता. पुढच्या वर्षी लक्षात ठेवा, माझं भटकंती चॅनल आहे आणि हा 100% व्हिडिओ तुमचा 2 दिवसात पडणार आहे. पुढच्या वर्षी माझा नंबर घ्या, मला फोन करा, आम्ही पायी वारी करतोय. तुमची मी सेपरेट मुलाखत घेणार माऊली. पण पायी वारी खरं केली तरच फोन करा. बघा, खरंच केलं तर बोलव. नक्की. माऊली तुम्हाला पायी वारीसाठी शुभेच्छा. धन्यवाद. माऊली रामकृष्ण हरी. माऊली काय नाव? ज्ञानेश्वरी पाटील. माऊली इथं थोडा आवाज जास्त आहे, थोडं जोरात बोला. माऊली किती वारी? पहिलीच आहे. पायी वारी. हो. कसं वाटलं पहिल्या वारीला? छान वाटलं. छान वाटलं. आता पुढच्या वर्षी पायी वारी करायची का? हो. आता पांडुरंगाचं दर्शन झालं? नाही. आताच आली तू. हो. बरं, आता पांडुरंगाचं दर्शन उद्या घेणार. काय मागणार पांडुरंगाला? काहीच नाही. बर, शाळेत जातेस का? हो. कोणत्या वर्गात आहेस? आता 11वी. 11वीला आहेस. पहिली वारी केलीस. पहिल्या वारीचा एखादी अशी आनंदाची गोष्ट घडली का वारी तुझ्याबद्दल? हा. काय वाटलं तुला वारीमध्ये? काय आनंद सांग गोष्ट अशी. पहिले जे युट्यूबला वगैरे बघत होते ते प्रत्यक्षात अनुभवायला मिळालं. म्हणजे युट्यूबला जे बघत होती ते प्रत्यक्ष अनुभवलं. कसं वाटलं? छान वाटलं. खूप छान वाटलं माऊली. धन्यवाद. आपण पुढच्या वर्षी अजूनही तिला वारीला आणायचा प्रयत्न करा. धन्यवाद माऊली. माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माऊली पायी वारी केली का? नाही. बऱ्यापैकी तुम्ही सगळ्यांनीच पायी वारी केली नाही. पण असो, कसं वाटते माऊली पंढरपूरमध्ये आल्यावर? हे विश्वास सुंदर. पांडुरंगाचं दर्शन झालं? हो. काय मागितलं पांडुरंगाला? पांडुरंगाला मागितलं आम्हाला सर्वांना आशीर्वाद दे, सुख सौंदर्य. पुढच्या वर्षी पायी का वारी करावी असं वाटतंय का? काही करायचं नाही जमणार. आ जमणार नाही पायानुसार. पायामुळं म्हणजे वय किती वय माऊली आपलं? ऍक्सिडेंट आहे पायाचा. बरं, ठीक आहे माऊली. अपघात होऊनही आपण या ठिकाणी येत आहे, हेच खरं खूप मोठं असं पुण्याचं आपलं काम आहे. माऊली पायी वारी केली का कधी तुम्ही? नाही, एकही नाही केली. एकही नाही केली. नाही. म्हणजे खूप वर्षापासून तुम्हाला लागलेले? 30 वर्ष झाली मला. 30 वर्ष झालं. कसं वाटते माऊली इथे पांडुरंगाच्या दरबारात आल्यावर? माऊलीचं काय आहे, एकदम अतिशय आनंदाचं वातावरण. आनंदाचं वातावरण आहे. आता 2 दिवसांनी आपल्या घरी जायचंय. हा 26 तारखेला निघणार. वारी संपणार. हा, वारी. माघारी जायचं म्हणलं कसं वाटतं हो? माघारी जायचं जाऊ वाटणार नाही इथून. काय वाटतं तुम्हाला? बोला. सर्वांना सोडून जाऊ वाटणार नाही. माऊलीला माऊलीला सोडून जाऊ जाऊ वाटत वाटणार नाही, पण जावं लागतं. माऊली मनापासून आपलं धन्यवाद. मनापासून आपली प्रतिक्रिया मला ऐकायला मिळाली. धन्यवाद.